राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठुरायानं सुबुद्धी द्यावी असं साकडं घालण्यासाठी आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी नंदवाळमध्ये पायी दिंडी यात्रा काढली। सुमारे 60,000 कोटींचा ढपला पाडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाची लांबी वाढवण्यात आली आहे असा आरोपही शेट्टी यांनी केलाय। राज्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह महामार्ग विरोधी कृती समितीनं आंदोलनाचं सत्र सुरू केलंय। पंढरपूरमधील सद्बुद्धी यात्रेनंतर आज नंदवाळ इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी काढण्यात आली। विठुरायानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना द्यावी असं पांडुरंगाला साकडं घातलंय असं सांगत राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली की बा पांडुरंगा, शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी बेचिराख व्हायला लागलेला आहे। एवढंच नव्हे तर महापुराचा धोकासुद्धा पन्हाळा, शेववाडी, करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांना निर्माण झालेला आहे आणि गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग आहे। त्याला पर्यायी आणि समांतर राष्ट्रीय महामार्ग नागपूर ते रत्नागिरी असतानासुद्धा केवळ या रस्त्याच्या बांधणीतून 50 ते 60,000 कोटी रुपये बाजूला काढता यावेत या उद्देशानं जाणीवपूर्वक हा रस्ता रेटायचं काम चालू आहे। 36 दिवसाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। विद्यार्थ्यांच्या संघटित शक्तीपुढे केंद्र सरकारनं गुडघे टेकले आहेत। यापूर्वी कृषीविषयक 3 कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले आणि आज एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। या घटनेतून मोदी सरकार तोंडघशी पडलंय अशी टीका राजू शेट्टी यांनी केली। तसंच सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची तुलना अतिरेक्यांशी केली होती। त्याबद्दलही प्रतिक्रिया देताना खोत यांच्या बुद्धीला गंज चढलाय, सत्तेसाठी किती लाळघोटेपणा करायचा याचा ताळतंत्र त्यांनी सोडलाय अशा शब्दात शेट्टी यांनी टीकास्त्र सोडलं। किंवा अलीकडं चांगल्या लोकांचा संपर्क नसल्यामुळं बुद्धीला जरा गंज चढलेला असेल, परंतु कुणाला ते तसं आतंकवादी म्हणतात। आंदोलन करणं, चळवळ करणं म्हणजे आतंकवाद जर असेल तर मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की 2011ला मावळमध्ये जेव्हा पाण्याच्या अधिकारावर शेतकरी रस्त्यावर उतरले होते मावळचे आणि त्या गोळीबारामध्ये 3 शेतकरी मारले गेले, तेव्हा मीच त्यांना तिथं मावळमध्ये पाठवलेलं होतो। त्यावेळी त्यांनी केलेली भाषणं आठवून बघावीत। मग ते आतंकवादी होते का त्यावेळी? गुजरातमधील वनतारामधून माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी 28 जुलै रोजी नांदणी मठात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। माधुरी हत्तीण परत देण्यासाठी उच्चाधिकार समिती चालढकल करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय।